स्वतःच्या हालचालीवर नियंत्रण येऊन एखादी नवीन कृती करायला येऊ लागणे याला कौशल्य शिकणे असं म्हणतात. बाळ पहिल्या वेळी आई किंवा वडिलांना पाहून आई किंवा बाबा म्हणते किंवा आधार न घेता पहिले पाऊल टाकते. तेव्हा सर्वांना काय वाटते? तर विविध कौशल्य शिकताना स्वतः बाळाला व इतरांनाही आनंद मिळतो. दिवसेंदिवस आपण शिकत राहतो, त्यांच्या आधारे नवीन कौशल्य आत्मसात करणे सोपे होऊ लागते. आता उदाहरणार्थ, वस्तू धरायला येऊ लागली की बाळ चेंडू फेकायला शिकू लागते, चालायला येऊ लागले की धावणे, जिना चढणे, फेकलेला चेंडू पकडणे असे अनेक कृती ते करायला लागते. त्यात आपल्या रोजच्या जीवनातील आवश्यक अशी कामेही असतात. उदाहरणार्थ, स्वतःच्या हाताने जेवणे, तोंड धुणे, अंघोळ करणे, कपडे घालणे किंवा आपल्याला हवी असलेली वस्तू घेऊन येणे. प्राणी स्वतःचे अन्न मिळवणे, ऊन पावसापासून व शत्रूपासून स्वतःचे संरक्षण करणे ही कौशल्ये ते आईकडून हळूहळू शिकतात. त्यानंतर ती आईला सोडून स्वतंत्र जीवन जगू लागतात. प्राण्यांसाठी आवश्यक अशी कौशल्ये अगदीच मर्यादित असतात. त्या मानानं स्वतंत्रपणे जगण्यासाठी आपल्याला खूप काही शिकावे लागते. आपली वाढ होते तेव्हा आपली उंची आणि वजन वाढते. वयाप्रमाणे आपली शारीरिक ताकद वाढते. त्याचबरोबर आपण अनेक कौशल्य शिकत राहतो. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत असते. यालाच विकास असे म्हणतात. त्याचबरोबर सुरुवातीला चालण्या धावण्यासारखी सुरुवातीची काही कौशल्य आपल्यात वयाप्रमाणे आपोआप येत असतात. जितकी जास्त कौशल्य आपण आत्मसात करतो तितकेच आपले इतरांवर अवलंबून राहणे कमी होते. तरीही आपण प्रत्येक काम स्वतः करतो असे कधीच होत नाही.